नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच MST-CETचे संभाव्य वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेले आहे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर पुढारी न्यूजपेपरने ही न्यूज या ठिकाणी दिलेली आहे. तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा MST-CETचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑनलाईन अर्ज करणे, निश्चिती करणे व परीक्षेचे संभाव्य दिनांक या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. तर शैक्षणिक वर्ष 2024-25साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. तर या परीक्षांकरता उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरू झालेले आहेत व त्याचे वेळापत्रकाचा तपशील जो आहे तर तो खालीलप्रमाणे आहे. तर सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच BEd M.Ed 3 वर्ष एकात्मिक CET 2024. तर संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करण्यासाठी प्रारंभ दिनांक याचा 10/1/2024 तर अंतिम दिनांक 29/1/2024 म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. तर परीक्षेचं संभाव्य जी तारीख असणार आहे तर 2/3/2024. तर या ठिकाणी मार्चमध्ये 2 मार्चला संभाव्य दिनांक या ठिकाणी दिलेला आहे. तसेच सामायिक प्रवेश परीक्षेचे नाव M.Ed CET 2024 संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी अर्ज आणि निश्चिती करण्यासाठी याचा प्रारंभ दिनांक 10/1/2024 आणि अंतिम दिनांक 29/1/2024. तर संभाव्य दिनांक जो परीक्षेचा असणार आहे तर तो सेम असणार आहे 2/3/2024. तर इतर ज्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश होणार आहेत तर त्याच्यासाठी देखील या ठिकाणी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे https://www.mahacet.org वर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर या ठिकाणी काही सूचना देखील दिलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांना एकदा नोंदणी केल्यानंतर त्या नोंदणीचा वापर पुढे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणजे कॅपराऊंडसाठी नोंदणी करताना होणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सामायिक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या अनाथ व तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काप्रमाणे आकारण्यात येत आहे. तसेच CET सेलच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी मदत केंद्राव्यतिरिक्त टोकन स्वरूपात तक्रार नोंदविण्यासाठी प्रणाली तसेच प्रगती या चॅटबॉटची मार्गदर्शनासाठी सोय करण्यात आलेली आहे. तर या प्रणाली अंतर्गत करण्यात येणारी नोंदणी अन्य कोणत्याही अभ्यासक्रमांच्या नोंदणीलाही उपयोगी होणार आहे. तर लॉग इन ID वापर करून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येईल. तसेच विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी तयार केलेल्या या लॉग इन ID वरून भविष्यात प्रवेश नियामक प्राधिकरण मान्यते प्रक्रियेकरिता तसेच शिष्यवृत्ती लाभासाठी उपयोगात आणता येणार आहे. तर असे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 16 प्रकारच्या CETचा थोडक्यात प्रारंभ दिनांक नोंदणीसाठी तसेच शेवटची तारीख आणि परीक्षेची संभाव्य तारीख अशी या ठिकाणी दिलेली आहे. तर त्यामध्ये सुरुवातीचे दोन आधीच सांगितल्याप्रमाणे त्यानंतर BEd CET 2024 10/1/24 प्रारंभ दिनांक 29/1/24 अंतिम दिनांक तर 3/3/24ला परीक्षाचे संभाव्य या ठिकाणी तारीख सांगण्यात आलेली आहे. तसेच BEd नियमित व विशेष BEd EL-CET 2024 10/1/24 प्रारंभ तर 30/1/24 अंतिम दिनांक तर 4/3/24 ते 6/3/24 दरम्यान परीक्षेचं संभाव्य या ठिकाणी तारीख सांगण्यात आलेली आहे. तसेच इतर या ठिकाणी CET सांगितल्याप्रमाणे BPEd CET 2024चा सेम तारीख या ठिकाणी असणार आहे आधी सांगितल्याप्रमाणे. महाविधी 3 वर्ष CET 2024 11/1/2024 ते 31/1/2024 नोंदणीसाठी तर 12/3/24 ते 13/3/24 या ठिकाणी परीक्षेची संभाव्य तारीख असणार आहे. BA BSc BEd 4 वर्ष एकात्मिक CET 12/1/24 ते 12/2/24 या ठिकाणी नोंदणीसाठी तर 2/5/2024 या ठिकाणी परीक्षेची संभाव्य तारीख असणार आहे. महाविधी 5 वर्ष एकात्मिक CET 2024 18/1/24 ते 18/2/24 नोंदणीसाठी तर 3/5/24 या ठिकाणी संभाव्य तारीख परीक्षेसाठी. MBA MMS CET 2024 11/1/2024 ते 31/1/2024 नोंदणीसाठी तर 9/3/24 ते 10/3/24 या ठिकाणी संभाव्य परीक्षेची तारीख असणार आहे. आर्किटेक्ट CET 2024 11/1/24 ते 1/2/2024 या ठिकाणी नोंदणीसाठी तर 11/3/24 परीक्षेची संभाव्य तारीख असणार आहे. MHM CET 2024 11/1/24 ते 1/2/2024 या ठिकाणी नोंदणीसाठी तर 11/3/24 परीक्षेची संभाव्य तारीख. MCA CET 2024 11/1/24 ते 1/2/24 नोंदणीसाठी तर 14/3/24 परीक्षेची संभाव्य तारीख. B डिझाईन CET 2024 12/1/24 ते 31/1/24 या ठिकाणी नोंदणीसाठी तर 6/4/2024 परीक्षेची संभाव्य तारीख. BHM CET 2024
12/1/24 ते 31/1/24. नोंदणीसाठी तर 13/4/24 या ठिकाणी संभाव्य परीक्षेची तारीख. महा MST CET PCB ग्रुप 2024 16/1/2024 ते 1/3/2024 या ठिकाणी नोंदणीसाठी. तर 16/4/2023 ते 24/4/2023 या ठिकाणी परीक्षेची संभाव्य तारीख असणार आहे. तसेच MST CET PCM ग्रुपसाठी 2024 16/1/2024 ते 1/3/2024 या ठिकाणी नोंदणीसाठी डेट असणार आहे. तर परीक्षेची जी संभाव्य तारीख असणार आहे तर 25/4/2024 ते 30/4/2024 या ठिकाणी असणार आहे. तर 16 प्रकारच्या CETसाठी या ठिकाणी हे संभाव्य वेळापत्रक आहे. तसेच तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये वेळापत्रक पाहण्यासाठी CET सेलच्या ऑफिशियल साईटवर भेट देऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.